सतत दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली आहे। ही धक्कादायक घटना नांदेडच्या भोकर तालुक्यातील धावरी या गावात घडली आहे। मृत तरुण नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरात वाद घालत असे, तसेच आई आणि पत्नीला मारहाण करायचा। याच गोष्टीला कंटाळून आईने मुलाला संपवण्याचे ठरवले। या प्रकरणी आईविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मृत तरुणाचे नाव बालाजी नागा राऊत असे आहे। तो गेल्या अनेक वर्षांपासून दारूच्या व्यसनेत बुडालेला होता। दारूच्या नशेत तो अनेकदा आई आणि पत्नीला मारझोड करी। शारीरिक आणि मानसिक अत्याचार करणे, शिवीगाळ करणे, भांडण हे त्याचे रोजचे झाले होते। पत्नी ह्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली होती। बालाजी नेहमीप्रमाणे शेतातील आखाड्यावरून दारू पिऊन घरी आला होता। घरी आल्यानंतर त्याने आईसोबत पुन्हा वाद घातला। आईला संताप अनावर झाला। आईने थेट धारदार शस्त्राने मुलाच्या डोक्यावर वार केले। हा हल्ला इतका जोरदार होता की यात मुलाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर मृतकाचा भाऊ नरसप्पा नागा राऊत याने भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी आरोपी नागाबाई राऊत वय 60 या महिलेवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती।